पावसाळी दिवस आता संपलेले असतात. सकाळच्या सूर्यप्रकाशात झुळझुळू वाहणारे ओढे चमकत राहतात. कोरड्या रस्त्यांवरील लाल माती आता सुकलेली असते. कातळावरील सुकलेलं गवत आता पूर्णपणे पिवळं पडलेलं असतं आणि अशाच गवतातून वडाचा चारी बाजूंनी समप्रमाणामध्ये वाढलेला डेरेदार वृक्ष आपली नजर खेळवतो. उघड्या पडलेल्या कातळामुळे गवतात लपलेली कातळ शिल्पही आता आपल्याला दृग्गोचर होऊ लागतात. आणि एक पिवळ्या लिलीचं फूल या कोरड्या वातावरणातही अजून तग धरून असतं आणि तसंच अजूनही तजेलदार दिसत असतं. खाडी किनारी सीगल्सची फडफड चालू असते. मावळत्या सूर्याच्या बरोबर एक नौका मासेमारीसाठी जात असते आणि संध्याकाळच्या त्या थंड वेळी कुणीतरी समुद्राच्या लाटांशी खेळत असतो. आणि हे असतात आपले थंडीचे दिवस. हा भासमान मार्गाचा वार्षिक आलेख. डिसेंबर महिन्यात सर्वात छोटा दिवस आणि उत्तर गोलार्धात बोचणारी थंडी, कारण कमी सौर ऊर्जा थंडीचा एक माहोल तयार करतेच करते. यालाच आपण सूर्याचे परमोच्च दक्षिणायन असे म्हणतो आणि यामुळे आपल्या सृष्टीत अभूतपूर्व असे बदल घडताना आपल्याला दिसतात. अशा थंड वेळी, अशा थंड सकाळी कुणी एक कर्तव्य दक्ष आपलं कर्तव्य तितक्याच निगुतीनं पार पाडताना आपल्याला दिसतो. भल्या सकाळी रेल्वेतून प्रवास करताना दक्षिणायनामुळे सर्वात तिरपे झालेले कोवळे सूर्यकिरण असा सोनेरी वर्ख सारीकडे पसरवतात. हिरवी सृष्टी थंड वेळी चमकत राहते. थंडगार पडलेल्या जमिनीला, पाण्याला जणू सूर्याची ऊब मिळताच धुक्याचे लोट उसळू लागतात आणि त्यामुळे एक नेत्रसुखद असं दृश्य आपल्या नजरेसमोर जणू चलपटच बनून जातं आणि अनादी चालावं असं वाटत राहतं. आणि याच तिरप्या उन्हात आपली गाडी अशी पुलावरून आपलीच सावली निरखून बघत असते. थंड वाऱ्यामुळे माड डोलत राहतात आणि सारा आसमंत असा लख्खपणे आपल्याला दिसत राहतो. आणि याच वेळी ते जांभळ्या रंगाचं फूल बाळगणारं झुडूप आपल्याला दिसतं. खोडाला लगटून असे गुलाबी कळ्यांचे घोस वाढतात. हिरवे अपरिपक्व कळे, त्यातून तयार झालेले गुलाबी रंगाचे पक्व कळे आणि मग फुलारलेले जांभळे फुलांचे असे गुच्छ. सारे गुच्छ कसे सुघट आणि आपल्याला एकत्रच दिसतात. आणि हे पूर्ण बहरामध्ये असलेलं अंजनीचे वृक्षवजा झुडूप. उन्हाच्या तालावरती फुलं चमकत राहतात. वाऱ्यावरती ही फुलं डोलत राहतात. फुलं बावल्यानंतर अशी ओकीबोकी दिसणारी गुलपट देखं काही दिवसांनी इथंच फळं धरणार असतात. फुलांच्या मधोमध असलेली गुलाबी दळं शुभ्र उन्हामध्ये चमकत राहतात आणि या अंजनीचा फुलोत्सव आपल्या सह्याद्रीमध्ये दरवर्षी न चुकता रंगत असतो. पानगळीच्या वृक्षांच्या बुंध्याशी एक अतीव गोड वासाची नितळ सुगंधी फुलं फुललेली असतात. जणू सुगंधाच ती. दूरवरून तिचा आकर्षक सुगंध आपल्याला जाणवतो आणि आपली पावलं तिथं अगदी अचूकपणे वळतात. चढत्या उन्हातही हा सुगंध अजूनच गहिरा होत जातो आणि वाटतं की आपल्या परसबागांमध्ये ही सुगंधा जास्त प्रमाणामध्ये का नसावी. सुकलेल्या रानात एक वेगळंच झाड नजरेस पडतं. त्या पांढऱ्या रंगाच्या खोडाकडे
आपण सहजच आकर्षिले जातो. नेहमीच्या काळपट हिरवट खोडांच्या पार्श्वभूमीवरती हे पांढरं खोड अगदी उठून दिसतं. रात्रीच्या अंधारातही अपुऱ्या प्रकाशात हे पांढरं खोड उठून दिसत असावं आणि त्याच्या वेड्यावाकड्या पसाऱ्यामुळे त्याला इंग्रजीत घोस्ट ट्री असं म्हणत असावेत असं आपलं वाटून जातं. फांद्यांच्या अग्रावर अशी जांभळी फळं चमकत असतात. फुलं अगदीच अनाकर्षक दिसतात. या मातकट रंगाच्या फुलोऱ्यातून अशी पंचपाकळ्यांनी युक्त गर्द जांभळी फळं डोकावतात. फळांवरची लवही चमचमीत असते. त्या सळसळत्या उन्हामध्ये ती चमकत असते. पक्व झालेली फळं मग हिरवी पडू लागतात आणि हळूच मग फळं उमलतात. त्यातून काळ्या बिया आता डोकावू लागतात आणि बीज प्रसाराची वाट ते आता पाहत असतात. तसे दुर्लक्षित असणारे फिशटेल पाम आता फळांनी लगडलेले असतात. एका झाडावरती पक्व फळं, ते फुलं, फळं असं क्रमाने उलगडताना आपल्याला दिसतं. थंड वाऱ्यावरती डोलणाऱ्या पर्णसंभारातून आणि लगडणाऱ्या फळांच्या घोसातून मग सूर्य असा चमकत राहतो. अशी मानवनिर्मित पाण्याचं छत्री कारंजं त्याच उन्हात चमकत राहतं आणि त्या पाण्याचे तुषार आणि सगळीकडे उडणारे थेंब मग विहरत राहतात आणि वातावरणातील गारवा अधिकच गडद करतात. आपल्या बागांमध्ये लागवड केला जाणारा एकझोरा हा आपल्याला माहीत आहे. विविध रंगांमध्ये तो दिसतो. त्याचं पांढुरके गुलाबी गुच्छ दवात ओलसर दिसतात आणि आपली नजरबंदी करतात. आणि याचाच जंगलातील साथीदार असा अवचितपणे आपल्याला भेटतो. लाल रंगाची दिमागदार फुलं तो बाळगतो. फुलांच्या मागोमाग दिसतात ती हिरवी फळं, अर्धवट पिकलेली पिवळी लाल फळं आणि मग पुढे दिसतात ही पूर्णपणे पिकलेली लाल बुंद अशी रसरशीत फळं. तमालपत्रीची पानं या उन्हात चमकत राहतात आणि त्याचा गुलाबी रंग या वाऱ्यावरती डोलत राहतो. त्याच सुमाराला कोरांटीचे 3 फुलांचे प्रकार आपल्याला सुखावून जातात. होय, आणि हीच ती नक्की वेळ असते सारीकडे आंब्याच्या मोहरांचा घमघमाट सुटायची. न फुललेल्या मोहरापासून ते उन्हामध्ये चमकणाऱ्या आम्रमंजिरी आसमंत भारून टाकतात. पूर्ण फुललेला मोहोर असा नजरेसमोर कायम येत राहतो. लख लख उन्हात नाहत राहतो. जणू उन्हाचं तेजच तो पीत असतो आणि त्यामुळे हा मोहोर असा डवरलेला असतो आणि पाहता पाहता वाऱ्यावरती डोलत राहतो आणि डोलता डोलता छोट्या आंब्यांचे मणी मग दिसू लागतात आणि हेच मणी मग असे आंबे बनू लागतात. असं सोनेरी उन्हात सांज वाऱ्यात डोलताना हेच ते आंबे मग पक्व होतात आणि काहीच महिन्यांनी अशी सारी प्रक्रिया पार पाडत सजून धजून आपल्याला चवीची सुमधुरता देण्यासाठी मग ते येणार असतात. गंमत म्हणजे या साऱ्या प्रक्रियेचा उगम होतो दक्षिणायनामध्ये आणि सुफल संपूर्णता येते ती उत्तरायणामध्ये. दक्षिणायनाच्या मध्यात अजून एक वृक्ष भरभरून फुलतो. तो म्हणजे केशरिया रंगाचा पळस. सकाळच्या उन्हात असा उभावलेला पळस दिसतो. निष्पर्ण जंगलाच्या पार्श्वभूमीवरती हा केशरी रंग जणू काही अग्निज्वालाच. प्रत्येक झाडाखाली असा पाकळ्यांचा सडा पडलेला असतो आणि ही सुंदर नुकतीच फुललेली केशरी फुले अशी घोसाघोसाने फुलतात. आणि आश्चर्य पहा, एकाच वृक्षावरती केशरी फुलांचे गुच्छ, तर त्याच्याच दुसऱ्या फांदीवरती हिरवी पोपटी शेंगांची चळत आपल्याला दिसते.